आपण असं मानलं की तो आहे तरी आम्ही कुठे लपवून ठेवणार आहोत त्याला? आमचं घर बघा केवढंच आहे. मॅक्झिमम लपवलं तर आम्ही आतल्या खोलीत लपवू. शिल्पी बास ग, बास. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा संशय खरा आहे. माझे मिस्टर जिवंत आहेत. इकडे ये, तू इकडे ये आधी. वहिनी तू काय करतेयस? उगाच तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे आणि तू काय खरं सांगतेस? सगळं काय होणार आहे त्याने? जेलमध्ये जाशील आयुष्यभरासाठी. असं नको करूस. मला तू हवी आहेस वहिनी, प्लीज असं नको करूस. आपलं ठरलं होतं ना दादाला आतमध्ये लपवून ठेव. इन्स्पेक्टर साहेब, खरं मी जिवंत आहे. पण यात अश्विनीची काही चूक नाहीये. ती निर्दोष आहे. तिने इन्शुरन्सचे पैसे घेतले कारण तिला माहित नव्हतं की मी जिवंत आहे. तुम्हाला तरी सुद्धा कोणाला अरेस्ट करायचंच असेल तर मला करा. अश्विनीची त्यात काही चूक नाही. अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे मला जी टीप मिळाली ती खरी आहे. खरं तर त्या केकेनी पण आम्हाला सांगितलं होतं तुम्ही जिवंत असल्याचं, पण आम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला होता. आणि त्यानंतर आम्हाला एक निनावी कॉलवरून अजून एक टीप मिळाली. काय? हो, आणि ती व्हेरीफाय करणं गरजेचं होतं. सो मिस्टर श्रेयस, तुमच्या मिसेसला आमच्यासोबत यावं लागेल. अहो मी सांगितलं ना, तिचा दोष नाहीये यात. तिने इन्शुरन्सचे पैसे घेतले, त्या पेपर्सवर साईन केलं तेव्हा तिला माहित सुद्धा नव्हतं की मी जिवंत आहे. खरा गुन्हेगार मी आहे. अहो, कारण मी हे सगळं लपवलं तिच्यापासून. घ्या, आता तुम्ही इतक्या अवघडपणे मान्य करत असाल तर तुम्हाला अटक करावीच लागेल. अहो काय करताय तुम्ही? आई बाबा तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्ही नाही भेटला तर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. अश्विनी, तू आजपर्यंत इतकं केलंस या घरासाठी, तर मी आलोय ना, मला जबाबदारी घेऊ दे. तू या इन्शुरन्सचे पैसे का घेतलेस? घरच्यांना सेफ ठेवायला, हे घर सेफ ठेवायला. मी लपवलं ना तुझ्यापासून की मी जिवंत नाही. शिक्षाही मी भोगणार. अश्विनी, आजपर्यंत या घरासाठी माझ्यासाठी खूप केलेस. आता मला तुझ्यासाठी काहीतरी करू दे. इन्स्पेक्टर साहेब, यू कॅन अरेस्ट मी. अहो असं नका करू ना प्लीज. मला ना फक्त एकदा विद्युतशी बोलू देत. यातनं काही ना काहीतरी मार्ग निघेल. अहो मी करते फोन. हं? फोन लागत आहे. त्यांना फोन करून काहीच उपयोग होणार नाही. त्यांनी देखील आमच्याकडून खरं लपवलंय. सो मिस्टर श्रेयस, तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. पवार, अहो असं नका करू ना. ऐका ना माझं. इन्स्पेक्टर साहेब, आई बाबा आल्यावर त्यांना काय उत्तर देणार आहे मला तर काहीच कळेन असं झालंय. काय करायचं काय आता आपण? नाही त्यावेळी नाही ते होऊन बसले. निघेल, यातूनही मार्ग निघेल. काय मार्ग निघणार आहे काकू? एक चांगलं घडलं की त्याच्या पाठोपाठ दुसरं काहीतरी वाईट घडायलाच पाहिजे आपल्या घरात. धड काही चांगलं होतच नाही. आता काय आई बाबा दादाला लॉकअप मध्ये बघणार आहेत? शिल्पी, वेडी आहेस का तू? काही पण काय बोलतेस? ए, माझ्या अंगावर ओरडायचं नाही हा. जे आहे ते सांगतेय मी. फॅक्ट ते फॅक्ट आहे. डील विथ इट. मला तुमच्यासारखं हे असं गोड गोड बोलणं नाहीये. शिल्पी, तुला शॉक नाही बसला का तुझा दादा जेलमध्ये गेलाय ते? हा, मला तर वाटतं हे सगळं उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. तुम्ही शांत व्हा बघू. अहो मग हा बघा ना कसा बोलतोय. शिल्पी भाऊजी,
आत्ता या क्षणी नको ना. मला ना आता विद्युतला पहिलं कळवायला हवं. मी फोन. वहिनी तू राहू देत, मी सांगते. शिल्पी, तू कधी सरळ नव्हतीस ना कधी होणार आहेस. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा बोल शिल्पी. अरे दादाला पोलिसांनी अटक केली. काय? अगं पण हे कसं शक्य आहे? फक्त संशय आला म्हणून ते अरेस्ट नाही करू शकत. अरे विद्युत त्यांना सगळं सांगितलं. मला ना आता काहीच कळेन असं झालंय. आई बाबा इथे कधीही पोहोचतील आणि त्यांना जर कळलं की पोलिसांना पकडून घेऊन गेले तर बाबांना केवढा धक्का बसेल. विद्युत अरे प्लीज तू काही कर मला माहित नाही पण तू यांना सोडून घेऊन ये बस. ताई ताई तू शांत हो. मला आधी सिच्युएशन समजून घेऊ दे. ओके, मी बघतो काय ते. काय होऊन बसले सगळे हे. वहिनी विद्युत म्हणतोय ना तो करेल काहीतरी, तर नक्कीच करेल. तू नको काळजी करूस. वहिनी मला तर हवंच होतं ग की पोलिसांनी तुला अटक करावी. अटक कुणाला झाली यापेक्षा सुद्धा तुमची लव्ह स्टोरी बंद होणं जास्त महत्वाचं आहे. मी आता तुम्हा दोघांना एकत्र येऊच देणार नाही. मी दादाला बाहेर नाही येऊ देणार. श्रेयस, इन्स्पेक्टर साहेब मी विद्युत म्हात्रे. बस ॲक्सिडेंटच्या वेळेला आपली भेट झाली होती. हो, चांगलंच आठवतं. साहेब मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटतो, पण तरीसुद्धा तुम्ही श्रेयस वाघमारेंना इथे आणलं. हे बघा, श्रेयस वाघमारे जिवंत आहे हे प्रत्यक्ष येऊन सांगणं काय आणि फोनवर सांगणं काय, परिस्थिती तर बदलणार नाही ना. फ्रॉड तो फ्रॉडच. हो साहेब, असं काय म्हणताय? फ्रॉड करण्याचं आमचं काही इंटेन्शनच नाही आहे. हो, तुमचं इंटेन्शन काय आहे ना आम्हाला चांगलं माहिती आहे. त्या केके सारख्या माणसावर विश्वास ठेवून आम्ही ॲक्शन घेणारच नव्हतो, पण आम्हाला एक निनावी फोन कॉल आला आणि तिथून टीप मिळाली आणि ती व्हेरीफाय करणं गरजेचं होतं. टीप? हो, श्रेयस वाघमारे जिवंत आहे हे बोलायचं तुम्ही टाळलं, पण त्या फोन नंतर आम्ही वाघमारेंच्या घरी गेलेलो. तिथे सगळ्यांनी कबूल केलं. आता गुन्हेगार डोळ्यासमोर आहे तर त्याला अटक करणारच ना. तुम्ही तर ॲडव्होकेट आहात, तुम्हाला तर चांगलंच समजलं पाहिजे. साहेब आम्ही इन्शुरन्सचे सगळे पैसे परत करणार होतो, त्यासाठी पेपर सुद्धा तयार केले. अहो आम्हाला जर फ्रॉड करायचं असतं तर आम्ही हे सगळं का केलं असतं सांगा ना तुम्ही. ठीक आहे, मग ही केस क्लिअर करा, पैसे भरा आणि रिसीट घेऊन या. आणि जर इन्शुरन्स कंपनीने NOC दिली तर आम्ही त्यांना सोडू. हो साहेब तेच करतोय मी, पण वीकेंड आहे, 2 दिवस इन्शुरन्स ऑफिस बंद आहे. सोमवारी ऑफिस उघडलं ना की मी पैसे आणि डॉक्युमेंट सगळे जमा करतो, NOC आणून तुम्हाला देतो. हे बघा, माझ्या हातात काही नाहीये, माझ्या हात कायद्याने बांधले गेलेत. म्हणजे पुढचे 2 दिवस मला इकडे राहावं लागणार आहे. हो, नाही लाजानी. विद्युत, आई बाबा घरी पोचतील, तू घरी जा आणि त्यांना समजवू सगळं. श्रेयस एक मिनिट थांब. इन्स्पेक्टर साहेब, जेव्हा त्या बसचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तुम्हीच मला सांगितलं होतं की त्या बसमधले सगळे प्रवासी दगावलेत म्हणून. ती न्यूज कन्फर्म होती म्हणून आम्ही इन्शुरन्स अप्लाय केला. आणि श्रेयस घरी आला ना, तो आमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज होता. पण तो घरी यायच्या आत इन्शुरन्सचे पैसे आमच्या अकाउंटला जमा झाले होते. त्यात आमची काय चूक आहे साहेब? थोडं तरी समजून घ्या, थोडं कन्सिडर करा. हे बघा, आम्हाला तुमच्या भावना कळतायत, पण कायद्यासमोर हे सगळं चालणार नाही. यांना मी सोडू शकत नाही. 2 दिवस यांना इथे राहावंच लागेल. ठीक आहे. अरे यार, हा विद्युत पण फोन उचलत नाहीये. या विद्युत बरोबर मी गेलो असं ना बरं झालं असतं. हाई टेन्शन आलंय ग मला. आजी आजोबा यायच्या आधी बाबा घरी आलेच पाहिजेत. मयू नको का टेन्शन घेऊ, इतकं सगळं काही ठीक होईल. विद्युत मामा विद्युत आला. विद्युत काय झालं? ताई बेल नाही मिळाला.
जोपर्यंत इन्शुरन्स कंपनीची एनओसी मिळत नाही तोपर्यंत पोलीस श्रेयसला सोडू शकत नाहीत. श्रेयसला आणखी 2 दिवस पोलीस स्टेशनलाच राहावं लागेल. आई बाबा येतील थोड्या वेळात. त्यांना काय सांगणार आहे मी? त्यांना हे सगळं कळलं तर केवढं वाईट वाटेल. काय काय सांगायचं की त्यांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे म्हणून? ताई ताई तू शांत हो प्लीज. अरे कशी शांत हो विद्युत, सांग ना मला. असं का होतं मला कळत नाही. एखादी चांगली गोष्ट व्हायची असते ना तेव्हा नेमकं काहीतरी वाईट होतं. आपण एक काम करूया का? आपल्याकडे इतके करोड रुपये आहेत, त्यातले काही पैसे पोलिसांना दिले आणि आपण दादाला बेल मिळवून दिली तर काय हरकत आहे? असे टेबलाखालनं पैसे दिले ना की पोलीस ऐकतात. आत्ता आपल्या समोर फक्त एकच मोठं आहे, ते म्हणजे दादाला सोडवून आणणं. देऊयात ना पैसे, दादासाठी करतोय ना आपण. शिल्पी तू मूर्ख आहेस का? आहे ती सिच्युएशन तुला आणखी बिघडवायची आहे? शिल्पी तुला माहितीये पोलिसांना लाच देणं किती मोठा गुन्हा आहे? आणि ज्या इन्स्पेक्टरकडे ही केस आहे ना तो खूप प्रामाणिक आहे. हे तू माझ्या अंगावर का आवाज चढवतोयस? दादाला सोडवण्यासाठी म्हणतेय ना मी हे सगळं. शांत हो. विद्युत अरे यांना घरी आणण्यासाठी दुसरा काही पर्याय नाहीये का? ताई मी सगळे प्रयत्न करून बघितले पण काहीच शक्य नाहीये. सोमवारी जोपर्यंत इन्शुरन्सचं ऑफिस उघडत नाही ना तोपर्यंत श्रेयसला लॉकअप मध्येच राहावं लागेल. विद्युत आता जे काही आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आजी आजोबा प्रायव्हेट टॅक्सी करून निघालेत. त्यांची एक्साइटमेंट किती होती. आता बघ काय झालंय ते. मला आता हे कळत नाही की काका काकू घरी आल्यावर त्यांना काय उत्तर द्यायचं. आईनं आणि बाबांना सगळं शांतपणे समजावायला लागेल. मला तर खरंच काही सुचेनासं झालंय आता. मग एक काम कर ना, तू ना हे सगळं डेकोरेशनचं सामान ना उतरवून ठेव. विद्युत आपण पोलीस स्टेशनला जाऊ. यांना भेटल्याशिवाय ना मला आता काही सुचणार नाही. मग बाळाजा माझी पर्स आणून दे. वहिनी तुम्ही खरंच जा आणि इकडे काय होतं मी तुम्हाला सांगतो फोनवर वेळोवेळी. ठीक हा? विद्युत काय होतं मला कळतं. चल विद्युत लवकर येतो जाऊ. हॅलो ऐक ना माझं एक काम आहे तुझ्याकडे. मयू मी खाली आहे. हां हां ऐक ऐक. हे बघा, तुम्ही जे सांगताय ते खरं जरी असेल तरी तुमची केस वीक आहे आणि कोर्टात इमोशनल स्टोऱ्या नाही चालत हो. कोर्टात फक्त फॅक्ट्स लागतात. आणि हे सत्य आहे की तुम्ही खोटं बोललात. सगळ्यांपासून जिवंत असल्याचं लपवलं. हो तसं लपवलं नाही हो, तसा नाईलाज होता. आणि तसंही आम्ही इन्शुरन्सचे पैसे सगळे परत करतोय आता. ठीक आहे, तुमचं सगळं म्हणणं इन्शुरन्स कंपनीने ऐकलं आणि पैसेही रिटर्न घेतले. तुमचं नशीब म्हणायचं. पण तसं जर नाही झालं ना तर सर्वात मोठा फ्रॉड केला हे सिद्ध होईल. त्यानंतर मिळणारी शिक्षा खूपच मोठी असेल मिस्टर श्रेयस. पण इन्स्पेक्टर साहेब असा काय फ्रॉड बीड केला नाही आम्ही. तुम्हीच सांगितलं. इन्स्पेक्टर साहेब जरा एक मिनिट. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. अहो मी त्या इन्शुरन्स पेपरवर सही केली नसती आणि जर ते पैसे घेतले नसते ना तर हे असं काही झालंच नसतं. आता तुमच्या जागी ना इथे मी असायला हवे कारण हे सगळं मी केलंय. आता या क्षणी महत्वाचं काय आहे? तुमचं आई बाबांना भेटणं की नाही? तुम्ही अश्विनी तू आजपर्यंत सगळं केलंस. आता मी परत आलोय ना, मला जबाबदारी घेऊ दे. तू घरी जा. आई बाबा येतील, त्यांना सगळं सविस्तर समजव. त्यांना टेन्शन नको येऊ दे. तू इकडे नको थांबूस, प्लीज घरी जा. अहो पण अश्विनी मुली घरी आहेत, त्यांना तुझी गरज आहे. आपल्या घराला तुझी गरज आहे. अहो पण असं ताई, काय? सोमवारी इन्शुरन्स कंपनीने एनओसी दिल्यावरच श्रेयसला घरी जाता येईल. पण एनओसी मिळाल्यानंतर तर काही प्रॉब्लेम नाही होणार ना? नाही होणार. आणि विनाकारण आम्ही कुणालाही अडकवून नाही ठेवू शकत. माझ्या इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही याच्यातला फरक चांगलाच कळतो आम्हाला. तुम्ही निश्चिंत राहा. बघितलं अश्विनी, इन्स्पेक्टर साहेबांनी पण खात्री दिली. आता तरी घरी जा. श्रेयस आय एम सॉरी. मी माझे सगळे प्रयत्न करतोय रे पण काहीच होत नाहीये. सॉरी नको बोलूच रे. मला माहिती आहे तू तुझं बेस्ट करतोयस. आपल्या सगळ्यांचाच नाही इलाज आहे. माझ्यासाठी फक्त एवढं कर की अश्विनीला घरी घेऊन जा आणि आई बाबा येतील ना तर त्यांना सगळं नीट समजव. त्यांना टेन्शन येईल असं काय होऊ देऊ नकोस प्लीज. चल ताई. तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या.
येते. हा बोल मयू. अरे आजी आजोबांचा कोणाचाच फोन लागत नाहीये. तुझ्याकडून लागला का? अगं नाही ग, मी पण सकाळपासून फोन ट्राय करतोय पण नॉट रिचेबल लागतोय. असं कसं रे? दोघांचे कसे लागत नाहीयेत? काय करायचं आपण आता? मयुरी, बहुतेक घाटामध्ये रेंज नसेल म्हणून फोन लागत नसेल. मयुरी काळजी करू नकोस, आपण आहोत ना. तू पण फोन ट्राय कर, मी पण फोन ट्राय करतो. दोघांपैकी कोणाचा तरी फोन लागेल ना. ओके, बघते, मी पण ट्राय करते, तू पण कर. हा चालेल, काळजी करू नकोस. बाय. हॅलो, डोंबिवली पोलीस स्टेशन. काय? कुठे? ट्रकचा आणि कारचा नंबर नोट डाऊन केलाय का? किती जण? किरकोळ जखमा आहेत की हॉस्पिटलाइज केलंय? ठीक आहे, मी कॉन्स्टेबल पाठवतो. पवार, मागच्या ब्रिजकडे ऍक्सिडेंट झालाय. ट्रकनी कारवाल्याला उडवलंय. नंबर ग्रुपवर आला असेल. हिट अँड रन आहे. ट्रकवाल्याला एक मिनिट. हॅलो, जैन सर. हो, आत्ताच इन्फॉर्मेशन मिळाली ॲक्सिडेंटची. हो सर. पवार थांबा, मला साहेबांनी स्वतः या केसमध्ये लक्ष द्यायला सांगितलंय. खूप मेजर ॲक्सिडेंट आहे. वयस्कर लोक पण होती आहेत. मी बघतो, तुम्ही जा. ओके सर. हॅलो, ॲक्सिडेंटचा अपडेट द्या. सर, ॲक्सिडेंट खूपच सिव्हिअर आहे. कारची एक बाजू पूर्ण चेपली आहे. कारमध्ये किती लोक होती? कारमध्ये एक ड्रायव्हर आणि 2 सिनियर सिटीजन होते. बहुतेक नवरा बायको असावे. कार ड्रायव्हरच्या बाजूने पूर्णपणे चेपली आहे. त्यामुळे ड्रायव्हर आणि त्याच्या मागच्या बाजूला जे दोघे बसले होते त्यापैकी एक जण ऑन दी स्पॉट गेलाय. ठीक आहे, मी पोचतोच आहे. तोपर्यंत तुम्ही ID चेक करा आणि घरच्यांना इन्फॉर्म करा. हो सर. पवार सर, तुम्ही रेकॉर्डमध्ये नोंद करा आणि फोर्सला रेडी ठेवा. तोपर्यंत मी पुढे जातो. हो सर. भाऊजी, काय झालं? फोन नाही वहिनी, सकाळपासून फोन नॉट रिचेबल लागतोय. आता तर बंदच लागतोय. मी पण कधीपासून ट्राय करते पण लागतच नाही. ताई, तू त्या काकांना फोन करून बघ ना. त्यांच्याकडे कदाचित त्या कॅबचे डिटेल्स असतील. अरे विचारलं रे, पण त्यांनाही काही माहित नाहीये. जेव्हा आईंचा फोन आला तेव्हा त्या अर्ध्या वाटेत होत्या. तेव्हा ना यायला हवे होते. काय झालं काय माहित. मला काळजी वाटते रे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आता भरपूर वेळ झालाय. असं बसण्यात काही पॉईंट नाही. विद्युत, आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. तिकडे जाऊन बघूया नेमका काय प्रॉब्लेम झालाय. चल विद्युत. येस, चल. हो, आणि ताई, काही कॉल वगैरे लागला तर मला फोन करून कळव. हो. हॅलो हॅलो सर, कॉन्स्टेबल पवार बोलतोय. त्या कारमधल्या लोकांचे ID सापडलेत का? अच्छा, नाव सांगा ना त्यांचं. ड्रायव्हर मोरेश्वर तुकाराम काय सानप, राहणार कराड. कुठून? कराडवरून येत होते काय? ओके सर, ते सिनियर सिटीजनचे नाव सांगा ना. अच्छा, हो. मग ते रक्तानी माखलेले ID कार्ड फॉरेन्सिकला पाठवले ना? ओके. मग त्यांचं वय काय आहे सर साधारणतः? 60 65 काय 65-70च्या दरम्यान. ओके सर, ट्रकचा नंबर मिळेल का मला? हो पवार साहेब, ऐका ना. ती गाडी, ती ऍक्सिडेंट झाली, ती कराडून येत होती. हो. ते सिनियर सिटीजनची नावं कळली का तुम्हाला? नाही नाही. काही वर्णन कळलं का पवार साहेब? वर्णन पवार साहेब. हे बाबा, अरे तू शांत बस ना. एकतर काम वाढलंय. हा बोला ना सर. अहो सर, आम्हाला निघायचं. सांगा ना पटकन प्लीज. काय? पुरुष प्रकाश दिगंबर
वाघमारे. आणि महिला उज्ज्वला प्रकाश वाघमारे, राहणार डोंबिवली. प्रकाश हो हो आलो आलो. हो 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 पवार साहेब काय म्हणता तुम्ही? प्रकाश वाघमारे? हो प्रकाश वाघमारे. पवार साहेब हो माझे आई वडील येते. हो मला हो मॅडम मला बाहेर काढा ना. अरे माझे आई वडील आहेत. हो मला इकडून काढा पवार साहेब. हो ऐका मॅडम पवार साहेब. आई बाबा मॅडम पवार साहेब